ओम अनादि आदि नागेशा. श्री सद्गुरू वडवाळ सिद्ध नागनाथ महाराजांचे सर्व भक्तगण, सर्वांना सिद्ध नागेश. तर आपण सद्गुरू नागनाथ महाराजांचे अभंग श्री डॉक्टर सूर्यकांत चव्हाण साहेब यांनी ज्या अभंगाचे अर्थ मराठीतून आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत ते मी माझ्या वाणीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अभंगाचे अर्थ खूप महत्त्वाचे आहेत, कारण संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता ही मराठीतून आपल्यापर्यंत आणली आणि त्यांनी म्हटलेलं होतं की एक तरी ओवी अनुभवावी, परंतु ओवी अनुभवाची म्हटलं की त्याचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच सद्गुरू नागनाथ महाराजांचे लीला जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर अभंग आणि त्या अभंगाचे अर्थ समजणे खूप महत्त्वाचे आहे. आणि खरंच या अभंगाचे अर्थ अभंग लहरी या पुस्तकातून म्हणण्यापेक्षा ग्रंथातून हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री चव्हाण साहेबांनी खूप परिश्रम घेतलं. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांचंच मी नागेश भक्तांच्या वतीनं कौतुक करतो, आभार मानणार नाही, कारण त्यांची भक्तीच सद्गुरू नागनाथ महाराजांमध्ये आहे की त्या भक्तीमुळे ते आपल्यापर्यंत आलं आहे. तर अगोदर आपल्याला अभंग गाऊन दाखवेल आणि त्यानंतर त्याचा अर्थ आपल्यासमोर मी घेऊन येतोय. सर्वप्रथम कुठलंही कार्य करत असताना गणेश वंदना, तर या अभंगामध्येही गणेश वंदना आहे, ते आपण पहिल्यांदा गाऊया. ओम नमो गणराजा गणगौरीच्या आत्मजा, प्रणिपात तुझ गा एकदंता, एकदंत तुझा सोन्याने मढविला, दोंदी मिरवला गा नागबंद,